एरवी पवार घराण्यावर टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी आज राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। सदावर्तेंच्या सुरक्षेवर सरकारचे लाखो रुपये खर्च होत असल्याचा आरोप मनसेने केला होता। त्यानंतर सदावर्तेंनी थेट राज ठाकरेंना टार्गेट केलाय। पाहूयात। मुंबईच्या हिंदमाता परिसरात असलेला हा क्रिस्टल टॉवर, याच इमारतीत गुणरत्न सदावर्ते यांचं घर आहे आणि घराच्या बाहेर असलेली ही सुरक्षा व्यवस्था। सध्या मी आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली। परळच्या या परिसरामध्ये मुंबई पोलीस दलाकडून मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। गुणरत्न सदावर्ते यांना दर दिवशी जी सुरक्षा पुरवली जाते मुंबई पोलिसांकडून त्यापेक्षा अधिकची सुरक्षा व्यवस्था आज तैनात करण्यात आली आहे। परळ भागामध्ये क्रिस्टल टॉवर या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांचं घर आहे आणि या घराखाली आपण बघतोय की पोलिसांचा मोठा ताफा हा सज्ज ठेवण्यात आला आहे। सोबतच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सुद्धा अधिक कर्मचारी हे आज तैनात करण्यात आलेले आहेत। पण या सुरक्षा व्यवस्थेवरच मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सवाल उपस्थित केलेत। सदावर्तेंच्या सुरक्षेवर 21 लाख रुपये खर्च का केला जातोय असा सवाल किल्लेदार यांनी विचारलाय। 21 लाख रुपये याच्या सिक्युरिटीवर खर्च करण्या इतपत ह्याचं काय काय महाराष्ट्रासाठी योगदान आहे, जनतेसाठी नागरिकांसाठी काय योगदान आहे या माणसाचं की याच्यासाठी शासनाने सिक्युरिटी पुरवावी आणि 21 लाख रुपये खर्च करावेत। मनसेच्या नेत्यांना घेतलेल्या या आक्षेपावर पत्रकारांनी सदावर्तेंना प्रश्न विचारला। त्यावर सदावर्ते चांगलेच भडकले आणि थेट राज ठाकरेंवरच आगपाखड केली। त्यांचा राज ठाकरे का मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय? राज ठाकरेंनी आपल्या समोर डिबेटला बसावं असं चॅलेंज सदावर्तेंनी दिलंय। ते काय जावं येत काय? ते कॅमेरे लावलेत, ते ह्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे का मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय? राज ठाकरेची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो। आज तो वेळ नाही, आज तो विषय नाही। त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे। त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत। 1 to 1 राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या। मी सांगतो, कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही। कोण आहे ते सदावर्ते? मूर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस, स्वतःला स्वतःचं एक अस्तित्व नाही। ते वेल्डिंगवाल्यांचे चष्मे घालून फिरतो, एक सर्कशीतला तो जोकर असतो त्याप्रमाणे त्याचा वावर असतो। मूर्ख माणसा, तुझी स्वतःची पात्रता आहे का राज ठाकरे साहेबांच्या समोर उभं राहायची किंवा बोलायची? सदावर्तेंनी आजपर्यंत अनेक नेत्यांना चॅलेंज दिलंय, अनेकांवर आगपाखड केली आहे। शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्यानंतर सदावर्तेंच्या यादीत राज ठाकरेंच्या नावाची भर पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।